आपण आता या ठिकाणी पाहतोय ही दृश्य आपल्यावर बलात्कार झाला असा मजकूर या डॉक्टरच्या हातावर लिहिलेला आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे। साताऱ्यातील फलटण येथील ही धक्कादायक घटना, या घटनेनंतर आता संपूर्ण राज्यभरात खळबळ माजलेली आहे। या डॉक्टरने आपल्या हातावर आपल्यावर बलात्कार झालेला आहे असा मजकूर लिहिलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली। आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। किशोरीताई, फलटण मधील ही धक्कादायक घटना, उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे। आपल्या हातावर या ठिकाणी आपल्यावर बलात्कार झाला असा मजकूर लिहिलाय। मी तेच आता तुमची न्यूज पाहते आहे आणि त्या ज्या हातावर तिने लिहिलंय, एक तर डॉक्टर महिला अशा पद्धतीने तिच्या जर एक नाही दोन नाही 4 वेळा अत्याचार होतोय आणि ते पण उपनिरीक्षक म्हणून जे कोण आहेत त्यांच्यावरती ते संशय आहे किंवा तिने हे केलेलं आहे, त्यांचं नाव बदने म्हणून। या लोकांची एकतर सखोल चौकशी वगैरे हे सगळं आता नित्याचं झालंय। डॉक्टर सारख्या मुली, शिकलेल्या सवरलेल्या मुलींचं पण मनोधैर्य इतकं खच्चीकरण होत आहे। काय चाललंय, काय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलंय? म्हणजे आपण आधी म्हणायचो की बिहार, यूपी ते आता पुढे चाललेत खूप चांगले, याच्यापेक्षाही आपण खाली चाललो। आणि आपल्या जर मुली बाळी अशा सुरक्षित नसतील तर ज्या आई वडिलांनी हलाखाचे दिवस काढून ह्या मुलीला शिकवलं असेल, आज त्या आई वडिलांच्या मानसिकतेचा विचार करायला हवा। काय वाटलं असेल त्यांना? धन्यवाद किशोरीताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। सर्वच स्तरातून आता संताप व्यक्त केला जातोय। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे। आपल्यावर बलात्कार झालाय या असा मजकूर या डॉक्टरच्या हातावर आता लिहिलेला पाहायला मिळतोय। तर पोलीस उपनिरीक्षक या संदर्भात त्याचं नाव पुढे येत आहे। वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती।